हॅलो नमस्ते, कसे आहात? छान ना. मी पण एकदम मस्त आहे. आज खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आजकाल आईवडिलांना वाटते मुलांसाठी काय करून ठेवायचं हे तर सगळं. हां, इथे महत्त्वाचं काय आहे? मुलांना करून ठेवायचं का? किती करून ठेवायचं? किंवा आजकाल मुलं अशी का वागतात? आपण बघतो आजूबाजूला, अहो आईवडिलांचंच मुलं कत्तल करतात, आईवडिलांना मारून टाकतात. किंवा तर टोकाचं काही ठराविक लोक असतील म्हणाल, बाकीचं सर्वसाधारण घरात सुद्धा मुलं मोठी झाली, मिळवायला लागली की बाहेर जातात, मग आई वडिलांकडे त्यांचं लक्ष नसते. दुसऱ्या शहरात जातील किंवा विदेशात जातील, मग बिलकुल आई वडिलांकडे त्यांचं लक्ष नसते. ह्याला कारण काय? संपूर्णपणे आपण मुलांना दोष देऊन चालते का? का आपण आई वडिलांनी पण जरासा विचार करायला पाहिजे? ह्या गोष्टीबद्दल आज मला थोडंसं बोलायचं आहे. आपण लहान वर्गात होतो तेव्हा आपल्याला एक धडा होता बघा, आपल्यालाही होता असेल. एक माणूस असतो, खरं श्रीमंत असतो तो पण आपल्या वडिलांना तो एका अल्युमिनियमचे काय म्हणू ताटात जेवण द्यायचं. अगदी जुनं, सगळीकडे त्याला हे झालेलं असले ताटात. आपण चांगल्या ताटातनं, चांदीच्या ताटातनं जेवायचे, पण वडिलांना ते अल्युमिनियमचे ताटात द्यायचं. मग वडिलांचा मृत्यू होतो. वडिलांचा मृत्यू झाल्यावर एक दिवस हे माणसाचा मुलगा तर ताट स्वच्छ घासून पुसून ठेवत असतो. तसा वडील म्हणतात, अरे कशासाठी तर? तो म्हणतो, अहो तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला द्यायला पाहिजे का नाही, म्हणून मी तो ताट आता स्वच्छ घासून पुसून ठेवतो. तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला ते तर देणार की. म्हणजे काय, मुलं आफ्टर ऑल थोड्याफार तरी आपलं बघून घेत असतात. म्हणजे मुलं आपली झेरॉक्स कॉपी असतात. ते थोडा काही बदल असेल त्यांचा, पण अदरवाईज ते फॉलोअप करतात. आईवडिलांकडे बघून त्याचं अनुकरण करत असतात. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मी म्हटल्यासारखं प्रॉपर्टी, मुलांसाठी भरपूर प्रॉपर्टी करून ठेवली तरी काय उपयोग? मुलं चांगली निघाली नाही तर सगळं वाया घालवतील. आणि चांगली निघाली तर ती तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रॉपर्टी करतील, त्यांना काही गरज नाही त्याची. म्हणजे मग आपल्याला काय लक्ष द्यायला पाहिजे? मुलांना कंट्रोल करायचे ऐवजी मुलांकडे आपण कनेक्ट व्हायला पाहिजे. आता मुलांशी कनेक्ट होणं म्हणजे काय? म्हणजे त्याच्यातले गुण समजून घेऊन त्याला ट्रान्सफॉर्म करणं. मुलामधले गुण समजून घेऊन त्याला ट्रान्सफॉर्म करणं. फॉर एक्झाम्पल, आता सचिन तेंडुलकरचे वडिलांना असं वाटलं नाही आपल्या मुलांना भरपूर शिक्षण घेऊन आपल्यासारखंच कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हावं. नाही, ते ओळखलंय ह्याला क्रिकेटची आवड आहे, जाऊ देत, मग तो काही ग्रॅज्युएट झाला नाही तरी चालेल मला. म्हणजे अशी ओळख पाहिजे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे? आपण त्यांना जरासं समजून घ्यायला पाहिजे. हल्ली हे 15 वर्षात आई वडिलांचा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? मुलं आमचं ऐकत नाही, सारखं मोबाईल बघतात, सारखं TV बघतात. हे गेले 15 वर्षाचं. त्यांना कॉन्सन्ट्रेशन नाहीये, व्यवस्थित झोप येत नाहीये, असं सगळे ह्या तक्रारी आहेत. ह्याला कारण काय? कारण म्हणजे आई वडील काय करतात घरात? आई सतत फोनवर असते, वडील सतत फोनवर किंवा लॅपटॉपवर असतात. मग मूल तर फॉलो करणार ना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण
जरा लक्ष द्यायला पाहिजे. सायकोलॉजिकली हे प्रूव्ह झालेलं आहे. आपण लहानपणी मुलांना अंधारात जाऊ नकोस, भूत असेल अमुक असेल म्हणून घाबरवलं का नाही, तो आयुष्यभर एक प्रकारची त्याचे अंगात भीती राहते. त्यामुळे हे आपण त्याच्याशी कनेक्ट व्हायला पाहिजे. अरे काही नसते, मी येतो, चल बघ म्हणायला पाहिजे. आणि त्याचे ब्रेन कशाची त्याची आवड आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आपल्याला राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन असते. आणि लेफ्टमध्ये सगळं मॅथ्स म्हणा हे सगळं अभ्यासाचं असते. वेरेस राईट ब्रेनमध्ये आर्ट, आर्किटेक्चर, म्युझिक हे सगळं भरलेलं असते. त्यामुळे त्याची पर्सनॅलिटी काय पाहिजे हे आपण बघायला पाहिजे. आणि त्याला आपण नुसतं बँक अकाउंट अगदी थोरला मोठा ठेवून उपयोगाचं नाही. त्याला कुठला अकाउंट पाहिजे, त्याला अकाउंट पाहिजे प्रेमाचा, खूप प्रेमाचा अकाउंट त्याला पाहिजे. आणि असा आपण विचार करून चालणार नाही, मी अमुक आहे म्हणजे माझ्या मुलानं हेच व्हायला पाहिजे, हे ज्याकडे जरा आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. असं होऊ शकत नाहीये. असं व्हायचं असलं तर सचिनचा मुलगा त्याच्यापेक्षा मोठं व्हायला पाहिजे होता. आणि प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आपल्यापेक्षा आपल्या मुलांनी मोठं व्हायला पाहिजे. आणि ह्याचं अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक हा पण काही अमिताभपेक्षा मोठा नाही ग्रो होऊ शकत का? म्हणजे मुळात तिथे टॅलेंट आहे. मेन आपण काय करायला पाहिजे. आता अर्जुनपेक्षा आपला सूर्यवंशी कुठून कुठे पोचला. नॅशनल टीममध्ये काही घरचं एवढं हे नसताना सुद्धा अर्जुनला काय होतं, सगळं बेस्ट ऑफ द बेस्ट क्रिकेटमध्ये काही करायला मिळत होतं. म्हणजे असं नाही आहे आपण मुलांना किंवा फॉर एक्झाम्पल आपल्यासारखं कॉमन पीपल आपण काय विचार करतो, हां अमुक अमुक बघ अमुक झालाय, तो खोरेनं पैसे मिळवतो म्हणजे तू पण हे हो. असं उपयोगाचं नाहीये. आपल्या मुलाची आवड कशात आहे ते आवडीप्रमाणे त्याला पुढे जायला पाहिजे. एखाद मूल म्हणाला मला आर्टिस्ट व्हायचं आहे, मला अहो ते आणि आत्ताच ह्या प्रेझेंट दिवसात तरी स्काय इज द लिमिट. हवे एवढे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पूर्वी आपण लहान असताना एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या. आता डिजिटल वर्ल्डमुळे आपल्याला खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळालेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात एखाद्या मुलीला वेण्या घालायची आवड आहे, ती चांगली हेअरस्टाईलिस्ट होऊ शकते. असं आज आता कुठल्याच फील्डमध्ये ऑपॉर्च्युनिटी नाही असं नाहीये. त्यामुळे आपण पालक म्हणून अगदी मुलांशी मुलांसारखं मिळून मिसळून त्यांना काय आवडते काय नाही ह्याची जराशी पडताळणी करायला पाहिजे. नुसतं नाही इंजिनियर हो आणि नंतर म्हणून उपयोगाचं नाही, तुझ्यासाठी मी एवढे पैसे उठले, हे झालं तू नाही झालं, असं नाही बोलून उपयोग का. ते मुळात त्याला कशाची आवड आहे का. नाही ते मी डॉक्टर आहे म्हणून माझ्या मुलांना डॉक्टर व्हायलाच पाहिजे, काही असू दे. मग तर नीटचा पेपर विकत घेऊन का होईना लाखो रुपयांना त्याला डॉक्टर करायचं किंवा रशियाला पाठवायचं आणि डॉक्टर करायचं, असं होईल का. नाहीये. त्यामुळे आपण मुलांना त्यांची आवड काय आहे हे जरा समजून घ्यायला पाहिजे. आज आता सायंटिफिकली तुम्ही बघायला गेला तरी कितीतरी टेस्ट असतात त्याला आता मिळते. नाही ते साधं आपण घरात सुद्धा लहानपणीपासून त्या मुलाबरोबर असलं, ऑब्झर्वेशन्स केले की आपल्याला नक्की कळेल ह्या मुलाला काय आवडते, ह्याची आवड काय आहे हे आपल्याला नक्की कळणार आहे. लहानपण ह्याला आपल्याला वेळ द्यायला लागणार. नुसतं शाळेला पाठवलं, ट्युशनला पैसे दिले, ट्युशनला घातलं, नाही कळणार. सगळ्यापेक्षा जास्त त्याच्याबरोबर वेळ घालवायला पाहिजे, त्याच्याबरोबर गप्पा मारायला पाहिजे, त्याच्याबरोबर खेळायला पाहिजे, त्याच्याबरोबर त्याचा अभ्यास करताना सुद्धा पाहिजे ते अभ्यास घ्यायला पाहिजे.
तेव्हा आपल्याला कळेल आपले मुलाला आवड कशाची आहे. एवढं केलं का नाही चिक्कार आहे. त्यामुळे मुलांसाठी जास्त आस्ती संपत्ती करू नका. मुलांनाच आपली संपत्ती किंवा आस्ती बनवा. हॅव ए गुड डे.